10वी नंतर कमी कालावधीत शिक्षण घेऊन त्वरित नोकरी मिळवण्यासाठी डिप्लोमा कोर्सेसला पालक विद्यार्थी जास्त पसंती देतात। 10वीच्या निकालानंतर 29 मे रोजी राज्यभरातील पॉलिटेक्निक डिप्लोमा कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। ऑनलाईन पद्धतीनं ही प्रक्रिया राबवली जाते। यामध्ये 25 जून ही अर्ज करण्याची अंतिम तारीख होती, ती वाढवून 9 जुलै करण्यात आली। त्यामुळे पालक आणि विद्यार्थी यांना दिलासा मिळाला आहे। विद्यार्थी आणि पालकांना प्रवेशासंबंधी संपूर्ण माहिती देण्यासाठी आणि मदतीसाठी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विशेष दालनाची व्यवस्था करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 20 पॉलिटेक्निक कॉलेज असून 6000 जागा आहेत, तर शासकीय तंत्रनिकेतनमध्ये एकूण 700 जागा आहेत। सध्या कोल्हापूर जिल्ह्यातून 7841 अर्ज आले आहेत, तर शासकीय तंत्रनिकेतनसाठी 972 अर्ज आले आहेत। त्यांच्या अर्ज निश्चितीचं काम युद्धपातळीवर सुरू असून 16 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल, अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूरचे प्रवेश प्रक्रिया समन्वयक प्राध्यापक महादेव कागवाडे यांनी दिली आहे। सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 7841 एवढे अर्ज आलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सर्व पॉलिटेक्निकसाठी 1,11,580 एवढे फॉर्म्स आलेले आहेत आणि शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर या ठिकाणी 972 म्हणजे हजारापर्यंत अर्ज हे आतापर्यंत कन्फर्म झालेले आहेत। सध्या ज्या मुलांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, जातीचा दाखला, SABCचा दाखला मिळालेला नाही आहे बऱ्याच पालकांना, पण हळूहळू आता ज्यांना मिळेल त्यांनी तसं ते घेत आहेत आणि आम्ही त्या फॉर्ममध्ये तशा पद्धतीनं करेक्शनही करत आहोत। 9 जुलैपर्यंत फॉर्म कन्फर्मेशन झाल्यानंतर सध्याच्या वेळापत्रकानुसार 11 जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी लागेल। त्यामध्ये जर समजा काही करेक्शन जर असतील तर संबंधित विद्यार्थ्यांनी प्रत्येक FCC जाऊन कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि 12, 13, 14 जुलै या दरम्यान करेक्शन त्या करून घ्यायच्या आहेत आणि 16 जुलैला ही अंतिम गुणवत्ता यादी लागणार आहे। त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म भरायची जी काही प्रोसेस आहे तर त्या प्रोसेसचं अजून अद्याप आपल्याकडं टाईम टेबल आलेलं नाही आहे। ही संपूर्ण प्रक्रिया एकाच फॉर्मवर संपूर्ण राज्यभरासाठी राबवली जाते। यातून जिल्ह्यातील 70% विद्यार्थी तर जिल्ह्याबाहेरील 30% विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो। कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण प्रक्रिया शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य तथा प्रवेश प्रक्रिया जिल्हा नोडल अधिकारी डॉक्टर दत्तात्रय गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाते।